कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये रोजगार सेवक यांच्या राहत्या घराला रात्री साधारण 1च्या सुमारास आग लागली। आग एवढी भयानक होती की घराला आगीने भयानक तांडव निर्माण केले होते। गावातील मुस्लिम समाजातील नागरिक शेख सय्यदा भाई यांना राग आला असता त्यांनी आरडाओरडा केला। सुदैवाने उन्हाळा असल्याने सामान्य कुटुंब हे रस्त्यावर झाडाखाली झोपलेले होते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। गावामध्ये 2-3 विहिरी असून महाजल नुसती नावाला उभी आहे आणि तर दुसरीकडे जल मिशन यांचे काम अपुरे असल्याने विहिरीमध्ये एकही थेंब पाणी नसल्याने आग विझवण्यासाठी गावातील नागरिक रात्री धावपळ सुरू करत होते। मात्र बेलगाव येथील मारुती बोरकर यांनी टँकरमध्ये भरलेले पाणी आणून एक मदतीचा हात दिला आणि आग आटोक्यात आणली। बेलगाव ग्रामपंचायतमध्ये निवृत्ती इंगळे, वय साधारण 60 ते 65 वर्ष, हे रोजगार सेवक म्हणून काम पाहतात। अक्षयच्या काही कागदानी आपण केलेली कामे येत्या घरामध्ये राख झाली। घरामध्ये रोजगार सेवक यांचा मोबाईल तसेच धान्य आणि काही पैसे जळून खाक झाले। आता ते उघड्यावर आहेत। या घटनेची माहिती कळताच गावातील पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांनी पाहणी करून तंटामुक्ती अध्यक्ष यांनी रोजगार सेवक निवृत्ती इंगळे यांना थोडी फार पैशाची मदत केली। बेळगाव येथील रोजगार सेवक निवृत्ती इंगळे यांच्या राहत्या घराला अचानक रात्री आग लागली। या आधीच संपूर्ण घर आणि संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले। या आगीमध्ये त्यांच्या मुलीचेही घर शेजारी असल्याने ते जळून खाक झाले। त्या घरामध्ये लागणारे सर्व धान्य, गहू, ज्वारी, डाळ, काही रोख रक्कम, कानातील मशीन तसेच मोबाईल, तेल, भांडी, किराणा इत्यादी वस्तू जळून पूर्णपणे खाक झाले आहे। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सदर कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले आहे। आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, तरी याबाबत पंचसक्षम महसूल कर्मचारी अरुण आणि यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून पुढील मदतीसाठी आवाज संबंधित विभागाला सादर केला जाणार आहे। संकटग्रस्त कुटुंब उघड्यावर आले असून संसाराची राखरांगोळी झाली आहे, त्यामुळे या कुटुंबाला शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी गावातील नागरिक करीत आहेत। तसेच मेहकर येथील स्थानिक आमदार सिद्धार्थ खरात यांनी फोन करून रोजगार सेवक यांना शासनापर्यंत त्यांच्या घराची माहिती देऊन त्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले आहे। प्रतिनिधी दीपक देशमुख, मेहकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।